नमस्कार मंडळी, आजच्या आपल्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये मी जयंत सहस्रबुद्धे आपलं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. कॅन्सरविषयीची संपूर्ण माहिती देण्याच्या उद्देशाने आपण ही पॉडकास्ट सिरीज सुरू केलेली आहे. रुबी हॉल क्लिनिकमधले कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर नीरज धिंगरा आज आपल्यासोबत पुन्हा आहेत. पुन्हा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत कॅन्सर या विषयावर. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त आढळणारे कॅन्सरचे प्रकार दोन आहेत, जसं ब्रेस्ट कॅन्सर आणि युटेरस कॅन्सर. मागच्या एपिसोडमध्ये सविस्तर चर्चा ही ब्रेस्ट कॅन्सरवर झालेली आहे. ज्यांनी अजूनही तो एपिसोड बघितला नाही त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी तो एपिसोड नक्की बघा. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयाच्या पिशवीचा म्हणजे युटेरसचा कॅन्सर याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. गर्भाशयाची जसं स्तनाचा कर्करोग म्हणलं आपण तर त्यांना सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन किंवा ती गाठी लागते हे जाणवतं, तसं गर्भाशयाची पिशवी तर आत असते पोटामध्ये. तर मग त्याची लक्षणं कशी ओळखायची आणि ती जर लक्षणं आढळली तर कितपत सिरियसली घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये धाव घेणं गरजेचं आहे. जयंत जी, जो यूट्रस है, जे आपला यूट्रस असतं गर्भपिशवी, त्याला मुख्यतः दोन भाग आहेत. जे वरचा भाग असतो त्याला आपण गर्भपिशवी यूट्रस म्हणतो आणि त्याचा जे मुख असतो त्याला आपण सर्विक्स म्हणतो. आता ह्यांची संरचना थोडीशी वेगळी आहे आणि त्या हिशोबाने काय आहे की त्यांचे कॅन्सर्सचे स्वरूप पण वेगळे आहे. तर मग गर्भपिशवीला एक कॅटेगरायझेशनमध्ये आपण टाकू नाही शकत आणि त्याच्यामुळे काय आहे की गर्भपिशवी किंवा सर्विक्स आणि जे दुसरे लैंगिक ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये वजायना येतो, वल्वा, त्याचं जे वल्वा आहे किंवा इवन एनल रिजन, हे सगळे जे कॅन्सर्स आहेत ते एका व्हायरसमुळे होतात. म्हणजे मेजॉरिटी ऑफ केसेस एका व्हायरसमुळे होतात, ज्या व्हायरसचं नाव आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. एक प्रकारचा विषाणू आहे जे की सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनसारखा असतो. तर तो शरीरामध्ये त्या भागाला इन्फेक्शन सेटल होऊन जातो आणि त्याच्यामुळे ते मग शरीरामध्ये त्या भागात बदल आणतो आणि त्याच्यामुळे त्या भागात ते इन्फेक्शन आणि त्याच्यामुळे जे बदल झालेले आहेत तर ते कॅन्सरचं स्वरूप धरतात. तर हा झाला एक प्रकारचा कॅन्सर. दुसऱ्या प्रकारचा कॅन्सर जे बेसिकली मेन यूट्रस, जिथे ज्याला आपण गर्भपिशवी असं म्हणतो त्याचा कॅन्सर असतो. आणि हे दोन्हींचे सिम्पटम्स मोस्टली ओव्हरलॅपिंग असतात, पण कसं आहे की कारण की जसं आपण बाहेरून बघू नाही शकत तर मग त्यांचे सिम्पटम्स आणि त्याचे इन्व्हेस्टिगेशनमध्ये थोडासा फरक असतो. आता माहवारी प्रत्येक स्त्रीला येते एक 14-15 वर्षाच्या नंतर, ॲटलिस्ट 45 ते 50 वर्षापर्यंत येते. तर माहवारी प्रत्येक स्त्रीला माहिती असतं की त्यांचं सायकल कसं आहे, किती दिवसाचा असतो, ब्लिडिंग कसं आहे, फ्लो कसा आहे, ते गोष्टींना त्यांचा अंदाज व्यवस्थित असतो. आता सर्विक्स कॅन्सर जे गर्भपिशवीचा मुख आहे त्याच्या कॅन्सरमुळे जर ती पेशंट जी स्त्री आहे 15 ते 50 वर्षाची असेल, तिचा माहवारी चालू असायला पाहिजे, तर मग जे पिरियड्स आहेत त्यांचं स्वरूप बदलतो. म्हणजे खूप जास्त हेवी ब्लिडिंग होत असेल किंवा वारंवार ब्लिडिंग होत असेल, जर अशा सिम्पटम्स असतील तर मग दॅट इज कन्सर्निंग फॉर दॅट फिमेल. पण जर माहवारी संपल्यानंतर ब्लिडिंग होत असेल किंवा पांढरं सफेद जात असेल, सिक्रिशन येतात, जे पण पेशंटला पहिले होत नव्हते पण आता सुरू झालेत, तर तसे पांढरे सिक्रिशन्स येणं किंवा ब्लिडिंग परत सुरू होणं माहवारी संपल्यानंतर, हे दोन्ही प्रकारचे कॅन्सर्समध्ये ओव्हरलॅपिंग सिम्पटम्स होऊ शकतात. दुसरं म्हणजे पोटात दुखणं किंवा ओटीपोटात दुखणं किंवा पाठीत दुखणं किंवा पायात सूज येणे किंवा त्या भागात जर आजार खूप वाढलेला असेल तर ते पुढे लघवीची पिशवी आणि मागे संडासची जागा असते, तर तिकडे गेल्यानंतर लघवीत रक्त येणे किंवा संडासमध्ये रक्त येणे, हे सिम्पटम्स ओव्हरलॅपिंग होऊ शकतात. तर मग अर्ली स्टेजपासून ॲडव्हान्स स्टेजपर्यंत फिमेल ला माहवारी चालू आहे की नाही त्याच्या हिशोबाने सिम्पटम्स आपले जे आहेत ते बदलू शकतात. तर मग हेवी ब्लिडिंग एक सिम्पटम आहे किंवा ब्लिडिंगचा जे पिरियडचं जे स्वरूप आहे ते बदल झालं ते, किंवा सिक्रिशन सुरू होणे आफ्टर मिनोपॉज, ज्याला आपण रजनोवृत्ती म्हणतो. तर त्याच्यानंतर जर ब्लिडिंग सुरू झाली किंवा सिक्रिशन सुरू झाले किंवा पोटात दुखत असेल किंवा पाठीत दुखत असेल किंवा किडनीच्या कधी ती गाठ खूप मोठी होते तर मग किडनीवर बॅक प्रेशर येतो, तर त्याच्यामुळे किडनीचा डिसफंक्शनिंग होणं, हे सगळे सिम्पटम्स. पण मोस्ट कॉमन जे ब्लिडिंग आणि सिक्रिशन हे दोन सिम्पटम्स असतात. हे दोन सिम्पटम्स जर एखाद्या महिलेला लक्षात आलं की असे आपल्याला सिम्पटम्स दिसत आहेत तर जेव्हा प्रत्यक्ष ते महिला हॉस्पिटलमध्ये जाईल
तर काय प्रकारची स्क्रीनिंग केली जाते हे कन्फर्म करण्यासाठी की हो आता हा गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर आहे किंवा त्याच्या मुखाचा कॅन्सर आहे? मोस्टली हे सिम्पटम्स आल्यानंतर पेशंट्स आपल्या गायनेकोलॉजिस्टकडे जातात. तर गायनेकोलॉजिस्टनी व्यवस्थित एकदा तपासलं पाहिजे. एक्झामिनेशन इज द की हिअर. एक्झामिनेशन केल्याशिवाय आपण फक्त बाहेरून सोनोग्राफी किंवा दुसरे तपासणी करण्याचा काही अर्थ नाही. तर मग सर्व्हिक्सचा कॅन्सरमध्ये मोस्टली काय असतं की त्या पिशवीच्या तोंडवर गाठ येते. त्या गाठ म्हणजे जसे तोंडाला छाळे येतात, ती छाळेसारखी असू शकते किंवा एका गाठीसारखी असू शकते. ज्याच्यामधून ब्लिडिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर मग एक्झामिनेशन करताना ते खूप व्हिजिबली दिसतं. तर मग तिथून आपण बायोप्सी घेऊन टेस्टिंगसाठी पाठवू शकतो. युट्रस कारण की आणखीन त्याच्या मागे असतो आणि शरीराच्या आत असतो, तर त्याच्यामधून ते थोडंसं दिसणं अवघड असतं. म्हणून पहिले आपण सोनोग्राफी किंवा CT स्कॅन किंवा MRI स्कॅन असं आपण करून घेऊ शकतो. आणि मग त्याच्यामध्ये जर युट्रसच्या आत कुठे गाठ संशयास्पद दिसत असेल, तर मग आपण व्यवस्थित एकदा ॲनेस्थेसियामध्ये घेऊन पेशंटला एकदा युट्रसची पूर्ण तपासणी करू शकतो. आणि मग त्याच्यामध्ये कुठे गाठ दिसत असेल, तर त्याची बायोप्सी घेऊन किंवा DNC म्हणतो आपण, पेशीला साफ करून आपण त्या टिश्यूला टेस्टिंगसाठी पाठवू शकतो. त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा हे पण आहे की हाय इंडेक्स ऑफ सस्पिशन, म्हणजे ज्या डॉक्टरांकडे ते गेलेले आहेत त्यांना कॅन्सर असू शकतो वयाच्या प्रमाणाने किंवा सिम्पटम्सच्या हिशोबाने. ह्याचा हाय इंडेक्स म्हणजे सस्पिशन असायला पाहिजे त्यांना की हे असू शकतो. आणि म्हणून आपण जे तपासणी करतोय ती टेस्टिंगसाठी जायला पाहिजे. ते कॅन्सरची आहे, हा कॅन्सरचा आजार असू शकतो, त्याच्यासाठी आपण टेस्टिंग बायोप्सी करून पाठवणं गरजेचं आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. गर्भाशयाच्या पिशवीचा जेव्हा तुम्ही स्क्रीनिंग करता तर तेव्हा ॲक्च्युअली ऑपरेट करताना किंवा सर्जरी किंवा इन्सिजन घेऊन ते करतात का दुर्बिणीद्वारे पण ते करता येऊ शकतं? दुर्बिणीद्वारेच केलं जातं. दुर्बिणीद्वारे. दुर्बिणीद्वारेच केलं जातं. बाहेरून आपण नाही तपासत, कारण की युट्रसच्या आत काय चालू आहे ते आपल्याला बघायचं आहे. बाहेरनं बघण्यासाठी स्कॅन्स आहेत. सोनोग्राफी करू शकतो, CT स्कॅन, MRI स्कॅन आपण करू शकतो. पण गाठ युट्रसच्या आत असेल तर तो आपल्याला आतूनच पाहावा लागतो आणि ते मोस्टली एक्झामिनेशन जे आपण आहे ते भूल देऊन करतो आणि मग त्याच्यामध्ये व्यवस्थित एकदा आपल्याला सगळं दिसतं आणि आपण ते तिथून तुकडा घेऊन पाठवू शकतो. हे सगळं निदान हे सगळे टेस्ट केल्यानंतर जेव्हा असं निदान होतं की पेशंटला गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर आहे, तर तिथून प्रत्यक्ष उपचाराला सुरुवात होते. तर ही उपचार पद्धती कुठल्या कुठल्या प्रकारची असते एकतर आम्हाला मार्गदर्शन करा आणि त्याला किती वेळ लागू शकतो पूर्ण कॅन्सर इरॅडिकेट करायचा झाला तर? तर जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये 2 भाग आहे. वरचा भाग युट्रस, खालचा भाग सर्व्हिक्स. सर्व्हिक्सचा कॅन्सरचा ट्रीटमेंट प्रोटोकॉल, युट्रसचे कॅन्सरचे ट्रीटमेंट प्रोटोकॉल वेगळा, खूप डिफरंट आहे. तर मग त्याच्यासाठी पहिली बायोप्सीमध्ये आपल्याला ते कन्फर्म होतो की कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे आणि मग त्याच्या हिशोबाने आपल्याला स्टेजिंग करायची आहे. म्हणजे कॅन्सरचे तपासणीसाठी जे प्रिन्सिपल्स आहेत ते सगळे कॅन्सर्समध्ये सेमच आहे. म्हणजे असं नाही आहे की ह्याच्यासाठी वेगळं आहे आणि त्याच्यासाठी वेगळं आहे. मग एकदा बायोप्सीवर खात्री झाली की हा कॅन्सर आहे, तर देन वी हॅव टू स्टेज. स्टेजिंगचा अर्थ काय आहे की आजार किती पसरलेला आहे, त्या ऑर्गनपर्यंत सीमित आहे की त्याच्या आजूबाजूच्या गाठीपर्यंत गेलेला आहे की शरीरामध्ये इकडे तिकडे पसरलेला आहे, ते बघण्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात. तर मग ओटीपोटाचा स्कॅन जो कुठल्याही प्रकारचा असू शकतो. सोनोग्राफी बेसिक मिनिमम आहे, पण त्याच्याशिवाय खूप वेळा असं असतो की पेशंट आमच्याकडे येतात की त्यांचे ब्लिडिंग होत आहे आणि गायनेकोलॉजिस्टतर्फे त्यांची पिशवी काढून टाकलेली आहे आणि मग ते नंतर आढळून येतो की ते कॅन्सर आहे. तर ते मेजॉरिटी केसेसमध्ये डिस्फंक्शनल ब्लिडिंग किंवा पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंगचा कारण असू शकतो, पण एक 5 ते 10% केसेस कॅन्सरचे असतात. तर मग जर तसा संशय असेल तर मग ती सिंपल युट्रस काढण्याची सर्जरी करणं व्यवस्थित नाही आहे. म्हणून ॲटलिस्ट एक इमेज झाली पाहिजे. त्याच्यामध्ये सोनोग्राफीवर जर संशय वाटला तर मग CT किंवा MRI करून आपण व्यवस्थित बघायला पाहिजे की नोड्स दिसत आहेत का, आजार इकडे तिकडे आणखीन कुठे जातोय का, किडनीवर बॅक प्रेशर इफेक्ट्स येत आहेत का, हे सगळी जेव्हा तपासणी करून स्टेजिंग होते आणि जर आपल्याला जास्त संशय वाटत असेल की आजार पसरण्याची शक्यता जास्त आहे, तर आपण पेट स्कॅन पण डेफिनेटली करू शकतो. पेट स्कॅन इज नॉट मॅन्डेटरी की आपण प्रत्येक केसमध्ये केलाच पाहिजे, पण जेव्हा आपल्याला असं वाटतं की आजार ऑर्गनपेक्षा जास्त पसराव होऊ शकतो, त्यावेळेला आपण पेट स्कॅन केल्याने आपल्याला समजतं की आजार इकडे तिकडे गेलेला आहे की नाही, शरीराच्या बाकी अंगाला गेलेला आहे की नाही. मग एकदा स्टेज झाला की मग आपण त्या हिशोबाने ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल ठरवतो. तर पहिले आपण सर्व्हिक्ससाठी बोलूया. सर्व्हिक्समध्ये कसं आहे की खूप अर्ली स्टेज असेल, म्हणजे स्टेज 1 किंवा अर्ली स्टेज 2A ज्याला आपण म्हणतो, त्याचा अर्थ आहे की फक्त सर्व्हिक्सला आजार आहे आणि आजूबाजूच्या वजायनाच्या भागला किंवा वरती युट्रसला किंवा
जे त्याच्या बाजूला टिश्यू आहे पॅरामेट्रियम ज्याला आपण म्हणतो तिथे पसरलेला नाही आहे, तर त्या केसेसमध्ये आपण फक्त सर्जरी करून ट्रीटमेंट करू शकतो. पण जर त्याच्यापेक्षा मोठा ट्यूमर असेल, 4 सेंटीमीटर पेक्षा मोठा ट्यूमर असेल किंवा पॅरामेट्रियमला गेलेला असेल किंवा नोड्स स्कॅनवर दिसत असतील, तर मग त्या केसेसमध्ये अशी रिसर्च झालेली आहे की सर्जरी करणं गरजेचं नाही. त्या केसेसमध्ये आपण डायरेक्टली रेडिएशन आणि किमोथेरपी अच्छा. ह्या प्रोटोकॉलनी आपण पेशंटला बरं करू शकतो. तर हा डिस्टिंक्शन करणं गरजेचं आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण युजली कॅन्सर आहे हे कळल्यानंतर सर्जरी होणार माझी ही भीती बऱ्याच वेळा पेशंटला हां, असते. नाही, आणि आता हे जे दोन भीती पण आहे, पण हे पण आहे की लोकांना असं एक म्हणजे पॉईंट त्यांच्या मनात आहे किंवा दुसऱ्या लोकांनी सांगितलेलं असतं की पिशवी काढून टाकणं. तर मग त्याच्यामध्ये तेच सांगतोय की फरक आहे. गर्भाची पिशवीचं ट्यूमर जे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस त्याच्या कारण झालेला आहे, तर त्याच्यासाठी सर्जरी करणं दर स्टेजमध्ये गरजेचं नाही. त्याच्यासाठी आपण फक्त रेडिएशन आणि किमोथेरपी ह्या 2 ट्रीटमेंटनी पेशंटला बरं करू शकतो. आणि ह्या संपूर्ण ट्रीटमेंटला आपण 1-2 महिन्याचा टोटल कालावधी लागते. तर 2 महिन्यामध्ये ट्रीटमेंट झाल्यानंतर मेजॉरिटी ऑफ द पेशंट्स, आय कॅन इवन से की अराउंड 80 to 90% ऑफ द पेशंट्स क्युअर होऊन जातात. क्युअर रेट चांगला आहे. क्युअर रेट चांगला आहे. ह्याच्यामध्ये रेडिएशनचे 2 भाग आहेत. जे सर्व्हिक्सचे कॅन्सर किंवा युटरसच्या कॅन्सरमध्ये रेडिएशनला 2 भाग असतात. त्याच्यामध्ये आपण जे बाहेरून करतो, मेजॉरिटी ऑफ केसेसमध्ये आपण कॅन्सरचं ट्रीटमेंट शरीराच्या बाहेरून करतो. म्हणजे त्या मशीनच्या टेबलवर पेशंट झोपतो आणि मशीन त्या भागाला ट्रीटमेंट देते त्याच्या आजूबाजूला फिरून. त्याला आपण एक्सटर्नल बीम रेडिएशन म्हणतो, EBRT. तर तो एक पहिला भाग असतो. त्याच्यामध्ये 25 ते 28 दिवसाचा रेडिएशन असतो. पेशंट जसा OPD बेसिसवर ट्रीटमेंटसाठी यायचा आहे तसा रोज येऊन ट्रीटमेंट घेतो. त्याच्याबरोबर आठवड्याला 1 दिवस किमोथेरपी चालते आणि असं हे 5 ते 6 आठवड्याचा ट्रीटमेंट होतो. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या प्रकारचे रेडिएशन वापरतो, ज्याला आपण इंटर्नल रेडिएशन किंवा ब्रॅकीथेरपी ह्या नावाने सांगतो. आता ह्या ब्रॅकीथेरपीचा कॉन्सेप्ट काय आहे की रेडिएशनचे सोर्सेस असतात, म्हणजे छोटे छोटे सोर्सेस असतात, त्याला आपण इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने त्या गर्भपिशवीच्या जागेला ठेवतो आणि मग ते आजूबाजूला रेडिएशन देतात. त्याच्याने काय फायदा होतो की आपल्याला जी रेडिएशनची डोस बाहेरून आपण देतो त्याला हे बूस्ट आहे आणि त्या गर्भपेशीचा आजूबाजूचा जे भागाचा कॅन्सर असतो ते त्याच्याने हाय डोस रेडिएशन असतं. पण रेडिएशनसारखं त्याच्यामध्येही काही त्रास होत नाही. फक्त तितकाच असतो की त्या इन्स्ट्रुमेंटला ठेवण्यासाठी आपल्याला एक 10 ते 15 मिनिटाचा प्रोसिजर करावा लागतो, ज्या आपण अंडर एनेस्थेसिया करतो. आणि मग ट्रीटमेंट दिल्यानंतर पेशंट कुठून आपल्या घरी जाऊ शकतो. ही ट्रीटमेंट जी आहे ब्रॅकीथेरपीची आठवड्याला 1 दिवस केली जाते. म्हणजे त्याच्यासाठी आठवड्याला 5 दिवस यायची गरज नाही आहे. 1 दिवस आठवड्याला, तसे 2 ते 3 सिटिंग्स डिपेंडिंग अपॉन स्टेज, सर्जरी झालेली आहे की नाही, आपण ब्रॅकीथेरपीचा प्रोटोकॉल ठरवतो आणि मग तशी ती ट्रीटमेंट केल्याने पहिलेचे 5 आठवडे आणि नंतरचे 3 ब्रॅकीथेरपीचे सिटिंग्स म्हणून टोटल 2 महिन्यामध्ये ट्रीटमेंट संपून जातो. हा रेडिएशन आणि किमोथेरपीचा प्रोटोकॉल वापरून मेजॉरिटी ऑफ पेशंट्स ट्रीट करता येतात. स्टेज 4साठी वेगळी गोष्ट आहे, त्याची चर्चा आत्ता नाही करणार. आता जे युट्रसचा कॅन्सर झाला, त्याच्यामध्ये एकदा स्टेज झाला पेशंट की मग पहिला स्टेप त्याच्यामध्ये सर्जरी आहे. म्हणजे त्याच्या प्रोटोकॉलमध्ये पहिले सर्जरी येतं. सर्व्हिक्ससाठी सर्जरी खूप कमी केसेसमध्ये आत्ता वापरली जाते, पण युट्रसच्या कॅन्सरसाठी फर्स्ट स्टेप इज सर्जरी. ठीक आहे. तर मग सर्जरी केल्यानंतर आपण ते पूर्ण जे सॅम्पल आहे, जे आपण त्याची व्यवस्थित सर्जरी जर आपण करायला गेलो तर युट्रस, ओव्हरीज, त्याच्याबरोबर पॅरामेट्रियम, त्याच्याबरोबर लिम्फ नोड्स हे सगळे काढायचे गरजेचे आहेत. त्याच्यासाठी फक्त जर युट्रस काढलेला असेल तर देन दॅट इज इनकम्प्लीट सर्जरी. जर आपल्याला कॅन्सर माहिती आहे आणि आपण त्याच्या हिशोबाने कॅन्सरची सर्जरी करतोय, तर मग जे ओटीपोटाच्या भागातले जे नोड्स असतात ते पण व्यवस्थित काढले पाहिजे आणि त्याला आपण मग एक कम्प्लीट सर्जरी असं नाव देतो. तर मग हे सगळे जे सॅम्पल पॅथॉलॉजिस्टकडे गेल्यानंतर मग तो आम्हाला सांगतो की ॲक्च्युअल स्टेज काय आहे. आता प्रत्येक केसमध्ये कसं असतं की ब्रेस्टच्या केसमध्ये असं मी तुम्हाला सांगितलं की स्टेजिंग आपण स्कॅनच्या हिशोबाने करू शकतो, पण युट्रसच्या केसमध्ये ॲक्च्युअल स्टेजिंग जी असते ती सर्जिकली केली जाते. म्हणजे सर्जरीमध्ये जे ॲक्च्युअल सॅम्पल काढलेलं आहे त्याच्या हिशोबाने तो युट्रसपर्यंत सीमित आहे की सर्व्हिक्सपर्यंत गेलेला आहे की पॅरामेट्रियमला गेलेला आहे की नोड पॉझिटिव्ह आहे, हे सगळे पॉईंट्स त्या पॅथॉलॉजीच्या रिपोर्टमध्ये येतात आणि त्या हिशोबाने स्टेजिंग केली जाते. आणि मग ती स्टेज जेव्हा आपली फायनल ठरवली जाते त्याच्या हिशोबाने मग पुढचा ट्रीटमेंट प्रोटोकॉल, म्हणजे पुढे ट्रीटमेंट करायची गरज आहे की नाही, ते ठरवलं जातं.
खूप अर्ली स्टेज असेल त्याच्यामध्ये स्टेज 1A, तर मग त्याच्यामध्ये बहुतेक काहीही करायची गरज लागत नाही. स्टेज 1Bचे पण कॅटेगरायझेशन आहे. तर फक्त ब्रॅकीथेरपी केल्याने त्याच्यामध्ये फक्त ब्रॅकीथेरपी आपण करू शकतो 3 सिटिंग्सचे आणि त्याच्याने ट्रीटमेंट संपून जातो. आणि त्याच्यापेक्षा जर ॲडव्हान्स स्टेज असेल तर मग त्याच्यामध्ये रेडिएशन आणि किमोथेरपी दोन्हीचा समावेश असतो. मग ते प्रोटोकॉल कसा वापरायचा त्याचे वेगळे वेगळे मेथड्स आहेत. पहिले 6 सायकल किमो करून आपण रेडिएशनसाठी येऊ शकतो किंवा रेडिएशन बरोबर किमोथेरपी करून मग नंतर किमोथेरपी संपू शकतो. देन दॅट इज अ पार्ट ऑफ डिस्कशन. ही स्टेज काय आहे त्याच्या हिशोबाने ट्यूमर बोर्डमध्ये डॉक्टर्सना काय वाटतंय की आपण कसा ट्रीटमेंट केला पाहिजे आणि ते डिस्कशन आपण पेशंट बरोबर करून मग त्यांना ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल समजवतो. आणि युट्रसमध्ये आपल्याला सर्जरीनंतर रेडिएशन किमोची गरज आहे की नाही ते त्या रिपोर्टच्या हिशोबाने आपल्याला समजतं. मला असं लक्षात येते की प्रत्येक पेशंटसाठी टेलरमेड ही सगळ्या उपचाराच्या पद्धती आहेत. बरेच वेळा आम्ही असं बघतो की आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो बरेचसे पेशंट्स जे कॅन्सरग्रस्त असतात असे बसलेले असतात आणि त्यांच्यामध्ये चर्चा चालू असते. आता एका महिलेला जी ट्रीटमेंट चालू असेल जरुरी नाही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दुसऱ्या महिलेला पण तीच ट्रीटमेंट दिली जाईल. तर लोकांना असं मला आवाहन करायचं आहे जे हा एपिसोड बघतायत की याच्यामध्ये कुठेही शेजारच्या कुठल्या तरी व्यक्तीला ज्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली होती तीच मला पण मिळणार आहे, मग त्याचा खर्च एवढा येणार आहे, असं सगळे स्वतःचेच मनाचे आखाडे न करता प्रत्यक्ष डॉक्टर ज्या पद्धतीने सजेस्ट करतील तुमच्या गरजेप्रमाणे तशा प्रकारच्या टेस्ट. कारण बरेच वेळा असं वाटतं पेशंटला की मला खूप काही सांगतायत, मला लुबाडलं जातं आहे हॉस्पिटलकडनं. तर तसं नसतंच डेफिनेटली. ज्या ज्या गरजेच्या ट्रीटमेंट असतील ते डॉक्टर देत राहतात. जसं तुम्ही सांगितलं लक्षणे झाली आपली लक्षात आली, प्रत्यक्ष स्क्रीनिंग झालं, उपचारापर्यंत आपण गेलो. या सगळ्या ह्याच्यामध्ये पुन्हा तोच की जो आपण मागच्या एपिसोडमध्ये पण डिस्कस केला की मानसिक आधार. तर जी भीती आपल्या गर्भाशयाची पिशवी काढून टाकली आता पुढचं आयुष्य कसं असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा त्याविषयी काही सांगाल का की पिशवी काढून टाकली तरी पुढचं आयुष्य चांगलं राहू शकतं का आणि तेवढ्याच सक्षमपणे ती महिला पुढचं जीवन हे करू शकते का कंटिन्यू? जसं मी पहिले पण सांगितलं की ब्लिडिंगचे खूप सारे कॉजेस असू शकतात. कॅन्सर त्याच्यासाठी एक खूप मायनर कॉज आहे. म्हणजे 5 ते 10% केसेसमध्येच फक्त कॅन्सर असा असू शकतो. आता एखादी महिला यंग असून म्हणजे त्याचा फॅमिली कंप्लीट झालेला नसेल तसे केसेसमध्ये कॅन्सर युट्रसचा येणं आतापर्यंत खूप रेअर आहे. तर त्या केसेसमध्ये देन वी डू अ व्हेरी स्पेशलाइज्ड डिस्कशन की इफ पेशंटला आपली फर्टिलिटी प्रिझर्वेशन करायची इच्छा असेल तर त्या मनाने आपण काय काय उपचारमध्ये बदलाव करू शकतो तर तो डिस्कशन मग त्या हिशोबाने आपण करतो. पण देन दॅट इज व्हेरी रेअर. मोस्टली जे युट्रसचे सर्विक्सचे किंवा युट्रसचे कॅन्सर्स येतात ते 40च्या नंतरचे स्त्रियांमध्ये दिसून येतात आणि बाय दॅट टाईम मोस्टली फॅमिलीज आर कम्प्लीट आणि बाय दॅट टाईम मोस्टली देअर जे पिरियड्सचे जे महावारीची सायकल असते ते पण संपायला मिनोपॉजपर्यंत ते जात असतात. तर मग युट्रस काढल्याने त्यांना काही फरक म्हणजे त्यांच्या लाईफस्टाईलवर जीवनशैलीवर काही जास्त फरक पडत नाही. हां, फक्त इतकंच असतं की युट्रस बरोबर आपण ओव्हरीज पण काढतो. पण त्यांचा पण काम एक रजोनिवृत्ती आल्यानंतर क्षीणच होऊन जातो. मग त्यांच्या जीवनावर तसा काही फरक पडत नाही. देर इज ऑन व्हेरी मिनिमल लाईफस्टाईल इफेक्ट जे आहे. जसं ब्रेस्ट कसं आहे की ब्रेस्टच्या केसमध्ये दिसतं म्हणून ते एक सायकोलॉजिकली आणि फिजिओलॉजिकली चेंजेस दिसून येतात. पण युट्रसच्या केसमध्ये तसा खूप पेशंटला सायकोलॉजिकल ट्रॉमा किंवा डिस्कम्फर्ट असेल आत्तापर्यंत तसा आम्ही पाहिलं नाही आहे. तसं असेल तर मग आम्ही पेशंटला काउन्सिलिंगसाठी डेफिनेटली पाठवू शकतो. उपचार तर झाले पण समजा जर सर्व्हायकल कॅन्सर किंवा अशा प्रकारचे हे कॅन्सर टाळायचे असतील तर काही प्रतिबंधक म्हणून आपण कुठली व्हॅक्सिन्स किंवा हे अवेलेबल असतील तर त्याविषयी थोडंसं सांगा. हां, जसं मी सांगितलं की सर्विक्स कॅन्सर जे आहेत आणि शरीरामध्ये बाकी पण ऑर्गन्स आहेत ज्याचे कॅन्सर्स हे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाच्या विषाणूचे संक्रमणनी होऊ शकतात. तर मग सर्विक्स इज मोस्ट कॉमन एक्झाम्पल आणि त्याच्या वजायना, वल्वा, इवन संडासची जागा ॲनल कॅनल ज्याला म्हणतो आपण. आणि आता वेस्टर्न पॉप्युलेशनमध्ये आपण पाहिलं आहे की मागचे तोंडाचे कॅन्सर्स पण त्या ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे संक्रमणने आपल्याला दिसत आहेत. आता जे काय आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल झालेले आहेत आणि त्याच्या हिशोबाने त्या इन्फेक्शनमुळे ते कॅन्सर्स आपल्याला दिसतात.
तर डेफिनेटली आता त्याला टाळण्यासाठी आपल्याकडे एक वॅक्सिन, एक नाही खूप सारे वॅक्सिन्स अवेलेबल आहेत. म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस कसा एक प्रकारचा व्हायरस आहे की तो सिंगल टाईपचा व्हायरस नाही आहे, त्याचे खूप सारे व्हेरियंट्स येतात आणि त्याच्यामध्ये 3-4 मुख्य प्रकारचे व्हेरियंट्स आहेत, ज्याच्यामुळे कॅन्सरचा म्हणजे त्या व्हेरियंटचं इन्फेक्शन झाल्यावर कॅन्सरमध्ये बदलण्याचा धोका जास्त असतो. तर हे सगळे जे व्हेरियंट्स आहेत त्यांना कंबाईन करून वॅक्सिन्स क्रिएट केलेले गेलेले आहेत. मार्केटमध्ये WHO जे WHO ओके केलेले जसे वॅक्सिन्स आहेत तसे 5-6 वॅक्सिन्स ॲटलिस्ट मार्केटमध्ये सध्या आहेत. खूप कॉमन बघायला गेलं तर गार्डासिल, सर्वेरिक्स असे नावाने त्यांना सांगितलं जातं. ह्या वॅक्सिन्सला जे शेड्यूल आपण कधी करायची ती वॅक्सिन, तर त्याचा असा आहे की फिमेल्समध्ये म्हणजे मुलींमध्ये 9 ते 14 वर्षच्या वयामध्ये आपण ते वॅक्सिन करू शकतो. त्याचे 2 किंवा 3 डोसेस असतात आणि ते 1 महिन्याच्या किंवा 6 महिन्याच्या अंतराळावर आपण देऊ शकतो. जी वॅक्सिन आहे त्याच्या प्रत्येक वॅक्सिनचा आपला एक शेड्यूल आहे, त्या हिशोबाने आपण ते वॅक्सिन देऊ शकतो. आणि इवन वॅक्सिन जे आहे ते नंतरच्या वयाने पण वॅक्सिनचा कॉन्सेप्ट असा आहे की सेक्शुअल ॲक्टिव्हिटी सुरू झाल्याच्या आधी ती वॅक्सिन दिली पाहिजे, तर ती मॅक्सिमम बेनिफिट दाखवते. पण नंतर पण आपण देऊ शकतो, कारण की काय आहे की मल्टिपल व्हेरियंट्स कंबाईंड आहेत. तर जर एका पेशंटला, एका व्यक्तीला एका प्रकारचे व्हेरियंट्सचं इन्फेक्शन असेल, तर बाकीच्या व्हेरियंट्सची जे कव्हरेज आहे ते आपल्याला त्या वॅक्सिनमुळे भेटते. तर मग नंतरच्या एजमध्ये पण ते घेता येतं, पण मग त्याची इफेक्टिव्हिटी, एफिकेसी जे आहे थोडंसं कमी होऊन जातो. बट इट्स डेफिनेटली डुएबल. इवन WHO रिकमेंड्स की मुलांमध्ये पण ही वॅक्सिन आपण देऊ शकतो. त्याची चर्चा आपण करू शकतो. बिकॉज HPVशी असोसिएटेड जे कॅन्सर्स आहेत ते मुलांमध्ये पण होऊ शकतात. मुलींमध्ये डेफिनेटली त्यांचा फोकस आज जास्त आहे. पण ही वॅक्सिन दोन्हीही जेंडर्समध्ये आपण देऊ शकतो आणि त्याला देण्यासाठी 9 ते 15 वर्षाचे वयाचे मुलांना किंवा बाळांना ते दिली पाहिजे. व्हॅक्सिनविषयी तुम्ही माहिती दिलीत, तर सर्व्हायकल कॅन्सरचं स्क्रीनिंग कसं काय केलं जातं त्याविषयी थोडीशी माहिती. आता स्क्रीनिंग काय आहे? स्क्रीनिंग बेसिकली एक प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये आपण कॅन्सर जेव्हा छोट्या स्टेजला असतो तेव्हा त्याला धरून आणण्यासाठी आणि त्याचा उपचार करण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याला आपण स्क्रीनिंग म्हणतो. आता प्रिव्हेन्शन आणि स्क्रीनिंगमध्ये फरक असतो. प्रिव्हेन्शन म्हणजे कॅन्सर होऊ नाही द्यायचं, त्याच्यासाठी काय करायचं, दॅट इज प्रिव्हेन्शन. तर सर्व्हिक्ससाठी ते वॅक्सिन जे आहे दॅट इज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर. स्क्रीनिंगचा अर्थ काय आहे की कॅन्सर आहे आता शरीराला, पण छोट्या स्टेजला असावा आणि आपण त्याला त्या वेळेला धरता यायला पाहिजे, की मग आपण ट्रीटमेंट केली की पेशंटला लवकरात लवकर त्या कॅन्सरपासून आपण बरं करू शकतो. तर सर्व्हिक्स कॅन्सरसाठी आपण स्क्रीनिंगसाठी जे गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये लोकांना पॅप्समियर हे एक थोडा अंदाज आहे. म्हणजे ते कसं केलं जातं की एक 25 ते 30 चे वयाच्या नंतरची स्त्रियांनी एकदा गायनोकॉलॉजिस्टकडे आपल्याला जायला पाहिजे आणि ते त्या भागातून, सर्व्हिक्सच्या भागातून एक छोटासा सॅम्पल घेऊन, ब्रशवर सॅम्पल घेऊन ते टेस्टिंगसाठी पाठवतात. तर त्या भागात जर HPV इन्फेक्शन असेल किंवा त्याच्याशी संबंधित आता चेंजेस सेल्युलर लेवलवर सुरू झालेले आहेत, तर मग ते पॅथॉलॉजीमध्ये दिसतं आणि मग आपण त्या पेशंट्सना त्या हिशोबाने फॉलोअप करू शकतो. तर स्क्रीनिंगला पॅप्समियर एक मेन आपल्या देशात वापरलं जातं. WHO ऑल्सो रिकमेंड्स HPV DNA टेस्टिंग. DNA टेस्टिंग पण आपण HPVची करू शकतो. तर दॅट इज अ सिम्पलर वे. त्याच्यामध्ये पण प्रक्रिया तशीच आहे की सर्व्हिक्सच्या भागातून आपण एक स्वॅब घेऊन टेस्टिंगसाठी पाठवायचं आणि जर त्या सॅम्पलमध्ये HPVचा DNA पॉझिटिव्ह आला तर त्या पेशंट्सना आपण मग लवकर फॉलोअपवर बोलवतो. अशी ही प्रक्रिया जर आपण पॅप्समियर आणि HPV DNA टेस्टिंग करत असाल तर स्क्रीनिंग सर्व्हिक्ससाठी इतकं सोपं आहे की ते 5 वर्षात एकदा करायचं. म्हणजे 30च्या वयापासून 50 ते 60च्या वयामध्ये जे स्त्रिया आहेत त्यांना ते स्क्रीनिंग 5 वर्षात एकदा करायचे आहे. कारण की HPVमुळे जे कॅन्सर आहे सर्व्हिक्सचा ते खूप स्लोली वाढतो, म्हणून आपल्याला ते चेंजेस धरता येतात. तर जेव्हापर्यंत नेगेटिव्ह स्क्रीनिंग आहे तेव्हापर्यंत 5-5 वर्षांनी करायची आणि 60च्या नंतर करायची गरज पण नाही. पण जर तो पॉझिटिव्ह आली तर मग आपण पेशंटला पुढच्या वर्षी किंवा 2 वर्षानंतर परत बोलवून ते टेस्टिंग करू शकतो आणि मग जर आपल्याला ते आजार उद्भवलेला असेल किंवा त्याच्या अर्ली स्टेजेसमध्ये असेल, जेव्हा तो कॅन्सर नाही, आपण कॅन्सरची आधीची स्टेज आहे, तेव्हा जर आपल्याला धरता आला त्याच वेळेला आपण त्याला काढून ट्रीटमेंट करून बरं करू शकतो. हा स्क्रीनिंगचा प्रोसिजर आहे. तर मंडळी, आपण बघितलं मागच्या एपिसोडमध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सरविषयी सगळी माहिती घेतली आणि आज स्त्रियांमध्ये पुन्हा कॉमनली आढळणारा कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा, पिशवीचा आणि त्याच्या मुखाचा कॅन्सर,
या दोन गोष्टींची सरांनी आपल्याला माहिती दिली. यामध्ये अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका कुशंका असतील, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर या एपिसोडच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ते विचारू शकता, ज्याची उत्तरं आम्ही पुढच्या येणाऱ्या एपिसोड्समध्ये सरांकडून घेऊ शकतो आपण. आपण वेळ देऊन या कार्यक्रमासाठी आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.